सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला, जी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारलेली आहे. कालच्या पुढे सुरू करते. आनंदीबाई गोपाळराव दोघंही अमेरिकेहून परत यायला निघाले होते. बोटीत होते. आनंदी पुटपुटत म्हणाली, माझ्या मनावर फार ताण पडलाय हो. कळायला लागल्यापासूनच आहे. रोसेलहून निघाले तेव्हापासून रडावंसं वाटत होतं. मावशी दिशेनाशी झाली तेव्हा तर हंबरडा फोडावासा वाटला. पण तुमची फार भीती वाटते. या धास्तीने रडले नाही, पण आता शेवटची वेळ आली. आता धास्तीही संपली. ती मोकळेपणाने रडू लागली. गोपाळरावांनी डोळे पुसले. बायकोला थोपटत राहिले. बाहेर लाटांचा धिंगाणा चालू होता. वादळाचा वेग भयंकर होता. बोट खाली वर होत होती. गोपाळराव तिचे कपाळ चेपीत होते. तिला ग्लानी आली. किती वेळ गेला कुणास ठाऊक. वादळ संपलं होतं. लाटांचे तडाखे थांबले होते. लाटा शांत झाल्या होत्या. खूप वेळानं ती जागी झाली. उन्हं पडली होती. मनाला फार प्रसन्न वाटत होतं. गोपाळराव म्हणाले, तुला छान झोप लागली होती. ती म्हणाली, आज मला बरं वाटतंय. आता मी मरत नाही. मी नक्की जगेन. गोपाळरावांनी तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. एक वेगळीच टवटवी दिसली. त्यांचं मन सरकलं. चेहरा टवटवीत होणं बरं नाही. व्यथित मनाने त्यांनी औषधाचा डोस दिला. म्हणाले, स्वस्थ पड. ती म्हणाली, केसांच्या किती जटा झाल्या आहेत. केस विंचरायला हवेत. गोपाळरावांनी फणी काढून तिच्या जटा काढू लागले, पण जमले नाही. केस तुटायला लागले. मग ती म्हणाली, मला उठून बसवा, मीच विंचरते. तिने हट्ट केल्यामुळे उठून बसवलं. ती फणीनं जटा काढू लागली. 15-20 मिनटात ती भयंकर थकली. छाती वाजायला लागली. फणी हातात तशीच ठेवून अंथरुणावर कलंडली. तिला ब्रँडीचा डोस दिला. स्वस्थ निजण्यास सांगितलं. नंतरचे 15 दिवस बरे गेले. ताप होताच, शरीर थकलंही होतंच, पण तिच्या मनात उत्साह होता. डेकवर आराम खुर्चीत बसून पुस्तक वाचण्यात वेळ जात होता. बोट एकदाची लिव्हरपूलला लागली. तिथं 2-3 दिवस मुक्काम झाला. तब्येतीमुळं कुठं हिंडणं फिरणं झालं नाही. आबीला पत्र पाठवलं होतं, पण गाठ पडली नाही. हेंझाबा बोटीवर हिंदुस्थानची तिकीटं रिझर्व केली होती. बोट लगेच निघणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदीसह गोपाळराव हेंझाबा बोटीवर चढले. बोट प्रशस्त होती. आनंदीबाईंचं तिकीट फर्स्ट क्लासचं होतं. केबिन दुसऱ्या मजल्यावर छान हवेशीर होती. हिंदुस्थानात पोचेपर्यंत काळजी नव्हती. 2 तासांनी बोट सुटणार होती. आनंदी केबिनमध्ये कॉटवर पडली होती. शेजारी गोपाळराव उभे होते. दुसऱ्या कॉटवर कोणा मोठ्या लष्करी अधिकाऱ्याचं सामान पडलं होतं. थोड्या वेळात 6 फूट उंचीचा गोरापान लाल बुंद लष्करी अधिकारी केबिनमध्ये आला. त्याचं लक्ष कॉटवरील विकलांग दरिद्री स्त्रीवर पडलं. मात्र त्यांनी आरडाओरडा करून सगळ्यांना जमा केलं. मग पर्स कॅप्टन आले. एखादे घाणेरडे गलिच्छ जनावराकडे पाहावे तसे 3 गोरे अधिकारी या काळ्या जोडप्याकडे बघत होते. कॅप्टन पुढे होऊन त्यांनी त्याची तिकीटं तपासली. म्हणाला, कोणा गाढवानं या बोटीची तिकीटं तुम्हाला दिली? आनंदी उठून बसली. सर्वांग कापत होतं. लज्जा, राग, अपमान, अनेक संमिश्र भावना मनात उमटल्या होत्या. कॅप्टन म्हणाला, तुम्हाला उतरावं लागेल. ही बोट काळ्या लोकांसाठी नाही. गोपाळरावांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पैसे भरले. बायको अतिशय आजारी आहे. बोटीतून चढ उतार करणं आणि लंडनच्या थंडीत राहणं शक्य नाही असं विनवलं, पण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हतं. कॅप्टनने नोकरांकरवी सामान धक्क्यावर फेकून दिलं. शर्मिंदे होऊन दोघांनाही बोटीवरनं उतरणं भाग पडलं. हा आघात जबरदस्त होता. सुतकात बसावी तसे दोघंही एकमेकांकडे बघत बसले. दुसऱ्या दिवशी गोपाळरावांनी खटपट करून P&O कंपनीच्या पेशावर बोटीत जागा मिळवली. याही बोटीत हेंझाबा बोटीसारखाच प्रकार होता. गोऱ्या उद्दाम नोकरांच्या कृपेवर जगणं भाग होतं. पोर्ट सईद बंदरापासून ताप चढला. खोकला सुरू झाला. अंगात मुळीच त्राण नव्हते. त्यामुळे तिला गोपाळरावांची सारखी मदत लागे. ते फर्स्ट क्लासमध्ये येऊन बसले की नोकर कुरकुर करत त्यांना जाण्यास सांगत. आंघोळीला पाणी देत नसत.
जेवणात शाकाहारी पदार्थ नसत. पाव लोणीनं ओकारी येई. एखाद्या वेळी भूक लागली, दूध मागितलं तर शिल्लक नाही असं सांगितलं जाई. पैसे देऊन सुद्धा उपासमार सहन करावी लागे. बोटीवरच्या डॉक्टरचं नाव केर हार्डी होतं. त्याला काळ्या लोकांबद्दल अतिशय तिरस्कार वाटे. त्याची वैद्यकीय शास्त्राची पदवी 3ऱ्या दर्जाची होती. त्याला कशी तरी या कंपनीत नोकरी मिळाली होती. एके दिवशी आनंदीच्या छातीत इतका कफ दाटला की श्वास घेणं दुष्कर झालं. अंग तापानं फणफणलं होतं. गोपाळराव फार घाबरले. नाईलाजानं डॉक्टरला बोलवायला गेले. डॉक्टर त्यावेळी केबिनमध्ये एका स्त्रीबरोबर मद्यप्राशन करीत होता. गोपाळरावांचं विद्रूप ध्यान पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अशा आनंदी क्षणी काळ्या स्त्रीला बघायला जाणं त्याच्या जीवावर आलं. पण कपाळाला आठ्या घालून आनंदीच्या केबिनमध्ये आला. तपासल्यासारखं केलं. म्हणाला, हा मलेरिया आहे, क्वीनच्या गोळ्या घ्या. आनंदी म्हणाली, हा मलेरिया नाही. डॉक्टर म्हणाला, कोणासमोर बोलतेस? मी डॉक्टर आहे. इंडियन, गोपाळराव म्हणाले. ती अमेरिकन विश्वविद्यालयाची MD आहे. इंग्लंडमधल्या कोणत्याही कॉलेजपेक्षा श्रेष्ठ आहे. केर हार्डी ताडकन उभा राहिला. म्हणाला, मी या बोटीचा मेडिकल ऑफिसर आहे. मला तुम्ही शिकवू नका. काळ्या लोकांनी मध्ये मध्ये बोललेलं मला चालणार नाही. त्या बोटीच्या मेडिकल ऑफिसरनं क्विनाईनचा डोस पाठवून दिला. आनंदीनं नाही घेतला. तिला खोकल्याची मोठी उबळ आली. म्हणाली, यांचं असं वागणं सहन होत नाही. ती रात्र वाईट गेली. आनंदीनं औषधं सोडून दिलं. प्रकृती जास्त बिघडेल असं वाटलं, पण तसं झालं नाही. तिला भारतीय जेवणाची भूक लागली होती. बोटीवरचे पाव लोणी घशाखाली उतरत नव्हते. पत्र लिहिण्याची ताकद अंगात नव्हती. तरीही तिनं सासूबाईंना पत्र लिहिलं. आपल्या देशात येऊन कधी एकदा चांगलं जेवण जेवेनचं झालं. एक पत्र लिहून थोडं दमल्यासारखं झालं. तरी तिनं दुसरं पत्र लिहायला घेतलं. मावशीला सुरुवात केली. लांबलचक पत्र लिहिण्याची मला ताकद नाही. खोकला पाठ सोडत नाही. ब्रॉन्कायटिसपासून फार त्रास होत आहे. सारखी बोट लागत असल्यामुळे खाणं पिणं व्यायाम काहीच होत नाही. अंथरुणावरच पडून आहे. तुम्हाला सोडल्यापासून एक क्षणही तुमच्या सर्वांच्या आठवणीशिवाय गेला नाही. इतकं लिहून ती फार दमली. गोपाळरावांना म्हणाली, आता पुढचं तुम्ही लिहा. गोपाळरावांनी आनंदीच्या तब्येतीबद्दल खरी खरी माहिती कळवली. गोऱ्या लोकांनी बोटीवर पैसे देऊनही जो त्रास दिला त्याचं वर्णन केलं. पुढे लिहिलं, मी सर्वसाधारण गोऱ्या लोकांबद्दल लिहिले. अपवाद असतातच. तुम्ही आहात. आणखी खूप आहेत. या बोटीवर आमचा अतिशय छळ झाला. काळे नेटिव्ह म्हणून पदोपदी हिणवण्यात आलं. खाण्यापिण्याचे हाल केले. ही सर्व हकीकत बोटीवरच्या एका गोऱ्या माणसाला कळली. त्यांनी निरोप पाठवला, पैशाची अडचण असेल तर माझ्याकडून घेऊन जा. जमेल तेव्हा परत करा. असा परोपकारी माणूस परत भेटणार नाही. त्याच्या उदात्तपणाने भारावून गेलो. दिवस जात होते. उद्या मुंबई बंदराला बोट लागणार होती. आज रात्री दोघे जागे होते. सकाळी 9 वाजता बोट धक्क्याला लागणार. गोपाळरावांनी पहाटे स्नान केलं. आनंदीनेही हट्टाने केलं. म्हणाली, आज छान नटणार. कितीतरी दिवसांनी स्वदेश दर्शन होणार. तिनं काळी चंद्रकळा नेसली. नाकात नथ, कानात कुडी, गळ्यात मोहनमाळ घातली. चांगलं ठळक कुंकू रेखाटलं. तिच्या सौंदर्याने गोपाळराव मुग्ध झाले. अंगावर काश्मीरी शाल पांघरलेली ती साक्षात सरस्वतीसारखी दिसत होती. दोघेही डेकवर येऊन बसले. क्षणाक्षणाने मुंबई जवळ येत होती. बोट बंदराला लागली. आनंदीनं भक्तिभावानं नमस्कार केला. तिला अश्रू आवरत नव्हते. गोपाळराव स्तब्ध होते. खाली उतरून बंदरावर आली तेव्हा पण 10-15 नातेवाईक स्वागताला आले होते. तपश्चर्या पूर्ण झाली. नातेवाईकांनी गाडीतून त्यांना गोपाळरावांच्या मावस भावाकडे पोचवलं. तिथं भेटायला येणाऱ्यांची गर्दी उसळली. वर्तमानपत्रांनी खास अग्रलेख लिहून आनंदीचं अभिनंदन केलं. गोपाळरावांच्या मावस भावाच्या चाळीत 2 खोल्या होत्या. जमिनीला ओल होती. घरात माणसं खूप होती. सगळ्या तऱ्हेचा संकोच होता. तिथून हलणं भाग होतं.
शेठ माधवदास रघुनाथदास कापडी यांनी फारच आग्रह केल्यामुळे काही दिवस त्यांच्या बंगल्यात राहणं झालं. शेठजींच्या उपकारांचं ओझं वाटू लागलं. शिवाय आनंदीच्या प्रकृतीला उतार पडेना. नुसता हाडांचा सापळा उरला होता. बोलण्याचंही श्रम होत होते. माधवदासांकडून आनंदीनं हट्ट करून आंग्र्यांच्या वाडीत खरेंकडे नेले. गोपाळरावांना अशी हलवाहलवी पसंत नव्हती, पण तिच्या हट्टापुढे काही चालत नव्हते. खऱ्यांकडेही नातेवाईकांची गर्दी जमा झाली. आजी, आई, बहीण, भाऊ, सासू, दीर सगळे शुश्रूषा करण्यासाठी आले. जवळचे पैसे संपले होते. प्रवासात कर्ज झाले होते. आवक कुठूनच नव्हती. कोल्हापूर दरबारची रुजू होण्याबद्दलची आज्ञापत्रे सारखी येत होती. रुजू झाल्याशिवाय पगार सुरू होणार नव्हता. तोपर्यंत खडखडाटच होता. आलेल्यांना पोचणं जिकरीचे झालं होतं. प्रकृती बिघडतच चालली होती. प्रथम वाटलं श्रमाचा ताप असेल. परदेशात झालेल्या हेळसांडीमुळे शरीर थकलं असेल, पण तसं नव्हतं. ताप, खोकला, अशक्तपणा वाढतच होता. मुंबईच्या डॉक्टरांनी आनंदीला क्षय झाल्याचं निदान केलं. त्यांच्या मते रोगमुक्त होणं कठीण आहे. देशी वैद्य म्हणाले, हा क्षय नाही, हा एक प्रकारचा खोकला आहे. तो नक्की बरा होईल. गोपाळरावांची अवस्था अडकित्यात सापडल्यासारखी झाली होती. एका रात्री फारच तगमग झाली. उलटी झाली. आतून शरीर सोलवटून निघालं. छातीत भयंकर कळा येत होत्या. क्षणाचा भरोसा नाही अशी अवस्था झाली. तिच्याजवळ धाकटा, धीर, सासूबाई, गोपाळराव सगळे बसले होते. क्षीण आवाजात आनंदी म्हणाली, आपण पुण्याला जाऊन मेंदळेंचं औषध घेऊन चलाल? गोपाळराव म्हणाले, मी व्यवस्था करतो, उद्या निघू. सासूने कपाळाला हात मारला. अमेरिकेतून एवढी मोठी वैद्यकीय पदवी मिळवून आलेली आपली सून वैद्याच्या औषधासाठी जीव टाकत आहे. चमत्कारिकच आहे सारं. गोपाळरावांनी सहजी जाऊ म्हटल्यावर आईनं त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहिलं. मुलाच्या विक्षिप्त स्वभावाचे तडाखे जन्मभर आईनं सोसले होते. मुलाने आक्रस्ताळी स्वभाव सोडला, सुतासारखा सरळ झाला, हे महद आश्चर्यच होतं. अमेरिकेतून आल्यापासून गोपाळराव पूर्ण बदलल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. आई काही बोलणार हे लक्षात येताच गोपाळराव शांतपणे म्हणाले, आई, तुम्ही दोघे सकाळच्या गाडीनं पुण्याला पुढे जा. रावबहादूर भिड्यांना त्यांच्याकडे व्यवस्था करायला सांगा. आम्ही परवा सकाळी निघू. ठरल्याप्रमाणे गोपाळराव आणि आनंदी तिसऱ्या दिवशी पुण्याला निघाले. भिडे यांच्याकडे उत्तम व्यवस्था होती. घर मोठं होतं, पैशाची सुबत्ता होती, सरकार दरबारी वजन होतं. 1-2 दिवस गेले. खोकला फारच जोरात होता. सारखी तहान लागत होती. धड झोपवतही नव्हतं, बसवतही नव्हतं. जीवाची तगमग चालली होती. तिच्या मानाने बापूसाहेब मेंदळेंचा ध्यास घेतला होता. 2 दिवसांनी गोपाळराव बाळशास्त्री माटे वैद्यांकडे गेले. सर्व हकीकत कथन केली. कसंही करून मेंदळेंना आणण्याविषयी माटेंना गळ घातली. मंडळी, आज आपण इथे थांबूया. पुढच्या भागात आपण बघूया की मेंदळे यांचं औषध आनंदीबाईंना मिळणार आहे का किंवा कसं, तर ते पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताई, तुमचे खूप खूप आभार.